दीपू, हा करंडा म्हणजे संसाराचं प्रतीक असतं. हळद कुंकू एका प्रमाणातच यात भरावं लागतं. एक जास्त झालं ना तर दुसरी गोष्ट कमी पडते. तसंच संसाराचं आहे अगं. सगळ्या गोष्टींचा योग्य समतोल आपल्याला राखता यायला हवाय. आठवते का ही बावली? कसं खेळायची तिच्या बरोबर, बोबड बोबड बोलायचीस. लहान माझी बावली मोठी तिची सावली, नट्टे नाक फिरविते घारे डोळे उडविते. थँक्यू बाबा. दीपू, तुला काय देऊ मी? खर तर मोठी भावंड आपल्या लहान भावंडाच्या पाठीमागे उभी राहतात, पण आपल्या घरात उलटच आहे. ही माझी लहान बहीण पण कायम त्या मोठ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहिली. दीपू, तू माझ्यासाठी जे काय केलंस ना ते मी तुझ्यासाठी कधीच करू शकले नसते. दीदी प्लीज असं नको ना बोलूस. तुला आवडणार नाही कदाचित मी हे सांगितलेलं, पण लहानपणी तू माझा हात धरून उभी राहायला शिकलीस. आता मोठेपणी तू मला हात दिलास म्हणून मी आज उभी आहे. आणि म्हणून मी कायम म्हणते ना, आपली दीपू वयाने खूप लहान आहे पण कर्तृत्वाने सगळ्यात मोठी. हे माझे कंपास पेटे. तुला आवडायची ना लहानपणी, सारखी मागायची माझ्याकडे. आणि मग मी तिला सांगायचे की मी तुझी मोठी बहीण आहे तेव्हा मी सांगेन तेच ऐकायचं. पण आज मीही तुला देते कारण तू कर्तृत्वाने माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस दीपू. आज मला कळलंय. मी ना खरंच खूप नशीबवान आहे की मी ह्या घरात जन्माला आले. मी तुम्हाला तिघांना वचन देते, माझं लग्न झालं ना तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. दरवाजा उघडा ठेवून सगळे गेले की काय? गप्पच ना जरा, आत असतील. अच्छा, तू गजरे देऊन ये, मी थांबतो इकडे, मग सगळे एकत्र निघूया. दीपू, तू आमच्यासाठी खूप केलंस. बोल, काय हवंय तुला? हा, मला काहीही नको, फक्त तुमचा हात कायम माझ्या डोक्यावर असू दे. वारी बुवा, खूप नशीबवान आहेस ग तू. बाबांनी तुला विचारलं तरी की तुला काय हवंय. मला तर तेवढंही नव्हतं विचारलं. सानू, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, तू जर आता तोंडाला येईल ते बोललीस ना तर. आई प्लीज घाबरू नकोस ग, मी काही बोलणार नाहीये.
तसंही बाबांनी काही बोलण्यासारखं ठेवलेलंच नाहीये. बाबांनी सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलंच आहे ना ते माझ्यात आणि दीपूमध्ये किती भेदभाव करतात ते. तुमच्याकडे मी काय मागितलं होतं आणि तुम्ही मला काय आणून दिले आठवत आहे ना तुम्हाला? केशराची डब्बी. ताई, आम्हाला आठवतंय की बाबांनी तुला केशराची डबी का दिली होती ते. तुला आठवतंय का? आणि हे बघ, मी ना तुला रिक्वेस्ट करते की प्लीज असं वागू नकोस. निदान आज तरी असं वागू नको. मला कोणालाही तुझ्याशी वाद घालायचा नाही. वा, म्हणजे मी सरळ बोलले तरीही मीच वाद घालते असं वाटतं ना तुम्हाला? कारण आतापर्यंत सानू तू अशीच वागत आली आहेस. हे बघ, आजचा दिवस दीपूच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. निदान निदान प्लीज आज असं नको वागूस. म्हणजे तुलाही त्रास व्हायला नको आणि आम्हाला सगळ्यांनाही त्रास व्हायला नको. प्लीज दीदी प्लीज. मी इथे तुम्हाला त्रास द्यायला किंवा स्वतःला त्रास करून घ्यायला आलेलेच नाहीये. सासूबाईंनी हे गजरे पाठवलेत, ते द्यायला आले होते. सासूबाईंना वाटलं असेल की गजऱ्यांचा खर्च पण बाबांना परवडणार नाही म्हणून दिलेत त्यांनी गजरे. ताई अगं प्लीज असं नको बोलूस. निदान निदान मला या घराचा व्यवस्थित निरोप तरी घेऊ दे. सासरे, चला निघायचंय ना हॉलवर. उशीर झालाय. रिक्षा बोलवली आहे मी. दीपू, चल निघायचं. दीपू, हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहील. हं? सुखी राहा. दीपू, आता रडायचं नाही. ज्या दिवसाची तू इतके दिवस वाट बघत होतीस तो दिवस आज आलाय. आता रडायचं नाही. हस. दिल्या घरी तू सुखी राहा. येऊया? देते बरं. भरली आहे तुझी बाहुली. चल बा, ही सावकाश. आओ, ते पूजेच्या भांड्यांची पिशवी घेऊन या. हो आण. हा. हो सासरे, तुम्ही कशाला ओझी उचलताय? तुमचा लाडका जावई आहे ना. तुम्ही या, पुढे वा. सावकाश. हा, सानू तू पण हो पुढे. मी आलोच. जा. चला ये, निघायचं. चला. घेतो मी आहे ना. चल.
आज चला ना, चला. उशीर होतोय. हा, आणि हे काय काय? कलश आणि पूजेची पिशवी कुठे आहे? अरे बापरे, ती बेडवरच राहिली बहुतेक. आलो आलो की. अहो थांबा थांबा सासरे, अहो तुम्ही कशाला जाताय? सानिका जाईल ना. अगं म्हणजे तुझ्यासोबत मी पण येतो ना. हा, आपण दोघं जाऊ. दोघांना बिचारांना किती गडबड आहे, किती त्रास. किल्ली द्या. घराची किल्ली. अरे त्याला आणि दीपू कुठे? अहो, त्या बसल्या रिक्षामध्ये पुढच्या. अच्छा, बसले का? हा, चल. हा. हे घे. आणि ती बाई. चल. हा. बसा 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 बसा. हो. चौकाश. हा. हो. हे पिशवी कुठे आहे? शोध ना इकडे तिकडे कुठेतरी. मी आत आहे का बघतो जरा. मला काय विचारते पिशवी कुठे? ठीक आहे, इथेच होती आज. चला. तू हो पुढे, मी लॉक लावून येतो. नक्की? हो. इंद्रा, काय दीपिकाशी लग्न होणार? खुश आहेस की नाही? अहो असं काय करते काकू? अहो इंद्रा तर लग्नासाठी एका पायावर केव्हापासून तयार आहे. काय इंद्रा? हा, दीपिका मॅडम. अरे दीपिका आणि शलका कधीच आत गेल्या तयारीसाठी. अहो मालतीताई, कधी एकदाचा दीपिकाला भेटतोय असं झालंय त्याला. खुश बघा केवढा आहे. मी काय म्हणतो काकू, आता देशपांडे कुटुंब आणि शाळगावकर कुटुंब एकत्र आलंच आहे ना, पण थोडासा धत्तर होऊन जाऊ दे की. हा, आता मी तुमच्या गळ्यात लॉकेट घालतोय. लवकरच मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार.
कार्तिक कुठे? हं? तुमच्यामुळे आमचा 10 लाखाचा लॉस झालाय, तो तुम्ही भरून द्यायचा. 10 लाख कुठून आणू मी? हे बघा, पैसे भरा नाही तर ऍक्शनला तयार राहा. मंडळ आभारी आहे सासरे, मंडळ आभारी आहे. शेवटी तुम्हीच माझ्या उपयोगाला आलात. आजपासून माझ्या पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तुमचा सुरू झाला. चला चला आटपा लवकर, मुहूर्त जवळ येतोय आता. सत्तू, हा, सगळं रेडी ना? एकदम रेडी. झलक बघायची? हे तयारी दाखव रे. अरे सत्तू, बाईक कशाला? काकू, मी म्हटलं ना, इंदिरा स्टाईलने होणार लग्न आहे. ते इंदिरा स्टाईलनेच होणार. बरं, मी आलोच. एक मिनिट. मुक्ते, चला पटापट तयार हो. अगं दीपू वहिनी अजून रेडी नसेल. सानू, जरा बघ ना मोठी वहिनी रेडी आहे का? कोण मोठी वहिनी? सानिका, अगं किती वेळा सांगायचं तुला, आता मला कंटाळा आला सांगून सांगून. अगं मोठी वहिनी म्हणजे मुक्ताची मोठी वहिनी, साळगावकरांची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ. कोण आहे बरं सांग? दीपिका. मुक्ता, हे बरं आहे तुझं. दीपू माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तरीही तू तिला वहिनी म्हणतेस आणि मला फक्त सानू. आजपासून ना मला पण वहिनी म्हणायचं. अगं मी तुला आधीपासून सानू म्हणते की नाही, मग अचानक वहिनी आहे ना, चांगलं नाही दिसत ते. जाऊ दे, तू माझ्याशी बोलूच नकोस. ग चला बोलावर उभं राहिलं, तयार व्हा. लाजला. हा मालती, काय नवरी मुलीची तयारी कुठवर आली? नवरी मुलीचा बाप तर तयार आहे. काय छान दिसते ग दीपू. खरंच वाटत नाही लग्न होऊन सासरी जाणार म्हणून. हा बाबा, मला तर कळतच नाहीये. दीपू आता घर सोडून जाणार, मग आपल्याला सगळ्यांना कसं करमणार आहे? ए काय तुम्ही दोघी रडताय ग? एवढा मोठा आनंदाचा दिवस आहे, रडताय कसले? शांत राहा.